पाहू शकता महिमचे बंडगर यांचा 4 दाती काजळी खिल्लार आहे। त्यांच्याकडे 2-3 काजळी खिल्लार वळू आहेत। काल एक आलता, आज एक आलाय आणि उद्या परवा एक येईल। पाहू शकता इंदापूर कृषी प्रदर्शनमध्ये काजळी खिल्लार जास्तीत जास्त सर्वच गटामध्ये पहिल्या दिवसापासून आदतपासून ते आज उद्या जुळ गटापर्यंत सर्व काजळी खिल्लार हे पंढरपूर तालुक्यामध्ये व सांगोला तालुक्यामधले जास्त आहेत। मला गाय भराय किती घेत आहे? 2000। हां 98 34 64 70 91। महिमला गावात राहता का वस्तीवर? कोणती वस्ती आहे? बंडगर वस्ती। कोणत्या रोडला? तांदळवाडी रोडला। महिम ते तांदळवाडी रोड। याच्यापासून किती गायी भरवल्या आता? ह्याच्या गायी किती भरवल्या आता? 30-35 का? ह्याची वंशावळ काय माहित आहे का? कुठला वडील होता ह्याचा? ह्याचा वडील वरवड टिंबुर्णीच्या खाली महादेव गाडगेचा बैल आम्ही आणला होता इकडे। महादेव गाडगे टिंबुर्णीच्या खाली? हा वरवड वरवडे पुन्हा सोलापूर, पुन्हा सोलापूरला गेला। आणि ह्याची आई तुमच्याकडे होती का? गाय आपल्याकडे होती। गाय तुमच्या घरी आहे? हा हां हां आहे घरी तयार। हां हां घरच्या गायचा घरी तयार केलाय म्हणून। फोन करून यावं लागतं, कधी बी गाय घेऊन आलं तरी चालते? 2-3 बैल आहेत हो घरी। 2-3 बैल आहेत, अजून 2 बैल आहेत घरी। कुठला बैल घरी आहे असं कंटिन्यू म्हणजे 3-4 बैल आहेत? हा 2-3-4 बैल आहेत, एक रेडा आहे, सर्व वस्तू द्या। 2 रेडा आहेत, एक जरसा बैल आहे। कुठल्याही प्रकारातली गायीवर सोडताय का काजळीच पाहिजे? काजळी, हरणी, कोशी 2 जातीवर। आणि कपिला, म्हैसूर किंवा चालतंय ना, तुमचं उत्पादन करायचं असेल तर आम्ही सोडतो, परंतु आम्ही बळच असं सोडत नाही। चांगल्या गायांचं वाटलं पटेल की काय 4 पैकी ज्याला म्हैसूर आहे, म्हैसूर, खिलार मधलं खिलार, हरणा कोसा तुम्हाला जो आवडेल तो बैल। पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार आहेत। मालकांनी माहिती दिलेली आहे। ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवे असतील वळू, मालकांशी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि खिल्लार चांगले जातीवंत खिल्लारची पैदास करण्यासाठी तुम्हाला जातीवंत वळू आहेत।